वेलकम टू अपस्किल अकॅडमी. या लेक्चरमध्ये आपण वयवारीचे क्वेश्चन बघणार आहोत. ए व बीच्या वयाचं गुणोत्तर 3:2 आहे. त्यांच्या वयाची बेरीज 60 वर्ष असल्यास एचं वय काढा, असं क्वेश्चन विचारलेला आहे. ए आणि बीच्या आजच्या वयाचा रेशो दिला त्यांनी, किती आहे? 3:2. आपण ह्याला एक्स जर पकडलं तर एचं वय आहे 3x आणि बीचं वय आहे 2x. तर दोघांच्या वयाची बेरीज किती झाली? 3x + 2x 5x. आणि क्वेश्चनमध्ये बेरीज सांगितली 60. जर 5x म्हणजे जर 60 असेल तर एक्सची व्हॅल्यू भेटून जाईल तुम्हाला 60/5 म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती? 12. जर एक्सची व्हॅल्यू 12 आली तर विचारले एचं वय किती होतं रेशोमध्ये? 3x. म्हणून एचं वय भेटणार आहे 12 × 3 म्हणजे किती? 36 वर्ष. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल 36, ऑप्शन नंबर फर्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पी व क्यू यांच्या वयाचे गुणोत्तर दिले. पी आणि क्यू यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर आहे 5:3. त्यांच्या वयातील फरक दिला 20 वर्ष. आता रेशोमध्ये फरक किती आहे बघा. एक्स जर पकडलं 5x आणि 3x, किती उरला? 2x. आणि क्वेश्चनमध्ये फरक सांगितला 20 वर्षाचा. मग जर 2x म्हणजे 20 असेल तर एक्सची व्हॅल्यू किती येईल? 20/2 म्हणजे एक्सची व्हॅल्यू येणार आहे 10. जर एक्सची व्हॅल्यू 10 आली तर विचारले क्यूचं वय किती? क्यूचं रेशोमध्ये वय किती होतं? 3x. म्हणून 10 × 3 किती असणार आहे? 30 वर्ष. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल 30, ऑप्शन नंबर सेकंड. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पी आणि क्यूच्या वयाचा गुणोत्तर दिले तुम्हाला. पी आणि क्यू यांच्या आजच्या वयाचा रेशो आहे 2:3 आणि त्यांच्या वयाचा गुणाकार दिलाय. मग आता ह्याचं एक्स जर पकडलं तर 2 × 3 किती? 6 आणि x × x किती? x² इक्वल्स टू किती आहे? 216. म्हणून 6 जर कॅन्सल केलं तर 6 × 18 3 उरले 36 झाले, 6 × 36. जर x² 36 असेल तर आता ह्याचा वर्गमूळ काढलं तर एक्सची व्हॅल्यू किती येणार? 6. जर एक्सची व्हॅल्यू 6 आली तर विचारले क्यूचं आजचं वय किती? रेशोमध्ये क्यू किती होता? 3x. म्हणून 6 × 3 किती येणार आहे? 18 वर्ष. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल 18, ऑप्शन नंबर फर्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, पी व क्यूच्या वयाचं गुणोत्तर दिले 3:2 आणि 6 वर्षानंतर त्याच्या वयाचा गुणोत्तर दिले किती? 4:3. तर पीचं वय किती विचारले? पी आणि क्यूच्या आजच्या वयाचा रेशो किती आहे बघा? 3:2 आणि 6 वर्षानंतरचा त्यांचा रेशो दिला 4:3. बघा, रेशोमध्ये प्रत्येकाचं वय 1 न वाढाले, बरोबर आहे. आणि रेशोमध्ये 1 न वाढाले आणि क्वेश्चनमध्ये हा जो रेशो दिला किती वर्षानंतरचा? 6 वर्षानंतरचा. म्हणून जर 1 म्हणजे 6 असेल तर विचारले पीचं आजचं वय किती? पीचं रेशोमध्ये वय किती होतं? 3 वर्ष. म्हणून 3 म्हणजे किती? तर किती येईल? 3 × 6 म्हणजे 18 वर्ष. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे 18, ऑप्शन नंबर फर्स्ट. हाच क्वेश्चन तुम्ही बेसिक न करू शकता बघा. पी आणि क्यूचं, पीचं आजचं वय किती आहे? 3x आणि क्यूचं आजचं वय आहे 2x. ह्याला जर रेशो घेतला 3x / 2x 6 वर्षानंतर किती होईल? 6 वर्षानंतर 3x + 6 2x + 6 आणि तो रेशो किती? 4:3. क्रॉसमध्ये मल्टिप्लाय करा. 3 × 3 9x + 3 × 6 18. खाली करा 4 × 2 8x + 4 × 6 24. मायनसमध्ये येतील इकडे 8x इक्वल्स टू इकडे 18 तिकडे मायनसमध्ये जातील. म्हणून किती येईल बघा? 9x मधून 8x गेले, x उरले. 24 मधून 18 गेले, 6 उरले. जर एक्सची व्हॅल्यू 6 आली तर विचारले पीचं वय. रेशोमध्ये पीचं वय किती होतं? 3x. म्हणून 3 × 6 किती? 18. तर याही पद्धतीने तुम्हाला करता येतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे, राम आणि श्याम यांच्या आजच्या वयाचा रेशो दिला तुम्हाला 6:5. 2 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती? 5:4 होतं. बघा, आजचं रेशो आहे किती? राम आणि श्याम यांचा आजचा रेशो दिला तुम्हाला किती? 6:5 आणि 2 वर्षापूर्वीचा रेशो आहे किती? 5:4. बघा, रेशोमध्ये 1-1चा गॅप आहे, 1-1 न कमी व्हायले आणि आपल्याकडे किती वर्षापूर्वीचा आहे? 2 वर्षापूर्वीचं. म्हणून जर 1 म्हणजे 2 असेल तर रामचं आजचं वय, पहिला रेशो आजचाच होता तर रामचं आजचं वय किती होतं? 6 वर्ष. तर 6 म्हणजे किती? तर 6 × 2 किती? 12 वर्ष. याही पद्धतीनं करता येतं. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल 12, ऑप्शन नंबर फर्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 5 वर्षापूर्वी बघा ए आणि बी यांचा रेशो दिला किती? 2:3. पण हा जो रेशो आहे हा कधीचा आहे? 5 वर्षापूर्वीचा आहे. हा रेशो आहे तो 5 वर्षापूर्वीचा आहे. त्याच्यानंतर 5 वर्षानंतरचा रेशो दिला किती? 4:5. बघा, आता हा जो रेशो आहे हा 5 वर्षानंतरचा आहे. लक्षात ठेवा, कधी पण एक 5 वर्षापूर्वीचा रेशो असेल आणि 5 वर्षानंतरचा असेल तर तो जो गॅप असणार आहे तर काय करायचं? याची बेरीज करायची. आता रेशोमध्ये गॅप किती आहे बघा? 3 पासून 5 झाले +2, 2 पासून 4 झाले +2. रेशोमध्ये 2चा गॅप आहे आणि तो वयामध्ये गॅप किती आहे? 5 वर्षापूर्वी आणि 5 वर्षानंतर टोटल गॅप झाला 10 वर्षाचा. म्हणून जर 2 म्हणजे 10 असेल तर 1 म्हणजे किती? 2 1 2 2 5 10. जर 1 ची व्हॅल्यू आली 5, जर 1 ची व्हॅल्यू 5 आली तर याचं आजचं वय विचारले. याचं वय किती होतं? 2. 1 म्हणजे 5 असेल तर 2 म्हणजे किती? किती येईल? 5 2 10. पण हे पहिला रेशो कधीचा होता? 5 वर्षापूर्वीचा. म्हणून आजचं जर वय विचारलं तर प्लस ऍड करावं लागतील. म्हणून याचं आजचं वय असणार किती? 10 + 5 म्हणजे 15 वर्ष. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल 15, ऑप्शन नंबर फर्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, एका व्यक्तीचे 8 वर्षानंतरचे वय हे त्याच्या 8 वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पट होईल तर त्या व्यक्तीचं आजचं वय किती असं विचारले. बघा, ह्या व्यक्तीचं जे आजचं वय आहे, आजचं जे वय आहे ते आपण x पकडू. आजचं जर वय x असेल तर 8 वर्षानंतरचं वय किती होईल त्याचं? x + 8. आणि त्यांनी म्हटलं बघा, हे 8 वर्षानंतरचं जे वय आहे ते त्याच्या 8 वर्षापूर्वीच्या वयाच्या दुप्पट आहे.
आजचं जर वय एक्स वर्ष असेल तर 8 वर्षापूर्वीचं वय किती होईल त्या व्यक्तीचं? एक्स मायनस 8 ह्याच्या दुप्पट आहे म्हणून इंटू 2. ह्याला जर सॉल्व्ह केलं तर एक्स प्लस 8 इक्वल्स टू 2x मायनस 16. मग आता बघा एक्स इकडे 2x इकडे मायनस मध्ये येतील, इक्वल्स टू इकडे प्लस 8 मायनस मध्ये जातील, मायनस 16 मायनस 8 मग किती येईल होतं? मायनस एक्स इज इक्वल्स टू मायनस 24. मायनस मायनस कटलं म्हणून एक्सची व्हॅल्यू किती आली? 24. म्हणून क्वेश्चन मध्ये विचारले त्या व्यक्तीचं आजचं वय किती? आजचं वय किती होतं? एक्स वर्ष. एक्स म्हणजेच किती? 24. म्हणून या क्वेश्चनचा आन्सर असेल 24. ऑप्शन नंबर सेकंड. धन्यवाद.